बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेम कहाणी सगळ्यांना माहीत आहे। मस्तानी विषयीच्या बऱ्याच गोष्टी आपण चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचल्या असतील किंवा लोकांकडून ऐकल्या देखील असतील, कारण मस्तानीचे आयुष्य बऱ्याच रहस्यमय घटनांनी भरलेले आहे। बाजीरावांसारखा फार मोठा योद्धा पती म्हणून मिळाल्यानंतर स्वतः मस्तानीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्या ज्या आपल्याला थक्क करून टाकणाऱ्या आहेत। तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकले असेल की बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती शिरूर तालुक्यातील पाबळ या गावामध्ये मस्तानीची समाधी पाहण्यासाठी जाणार आहोत। पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात पाबळ नावाचे गाव आहे। याच गावामध्ये छत्रसाल राजाची कन्या बाजीराव पेशव्यांची पत्नी असणाऱ्या मस्तानीची समाधी आहे। समाधीच्या बाजूला असलेली तटबंदी पूर्वी विटांमध्ये होती, परंतु अनेक ठिकाणी झालेल्या पडझडीमुळे या ठिकाणी काही वर्षापूर्वी नव्याने बांधकाम करण्यात आलेले आहे। पाबळ गावामध्ये 36 गुंठे क्षेत्रफळामध्ये बाजीरावांनी मस्तानीसाठी एक वाडा बांधला होता, अशी माहिती आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळते। पण सध्या या गावामध्ये असा कुठलाही वाडा शिल्लक नाही। कदाचित काळाच्या ओघामध्ये तो नष्ट झालेला असावा। पण पाबळ गावाच्या एका बाजूला म्हणजे गावातून थोडेसे बाहेर आल्यानंतर आपल्याला मस्तानीबाईंची ही समाधी पाहायला मिळते। मस्तानी एक मुस्लिम स्त्री होती। आपल्याला माहीतच आहे, छत्रसाल राजाची कन्या राजा हिंदू आणि राणी म्हणजे मस्तानीबाईची आई ही मुस्लिम होती। त्यामुळेच मस्तानीची कबर आपल्याला इथे पाहायला मिळते। मागच्या बाजूला देखील एक जुने बांधकाम दिसत आहे। ते जे बांधकाम आहे त्या ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी सोय होती आणि दिवे वगैरे लावण्यासाठी एक आकर्षक अशी एक रचना केलेली आहे। असामान्य अशा सौंदर्याची देणगी मस्तानीला लाभली होती। त्या मस्तानीची ही कबर किंवा समाधी। छत्रसाल राजाची मुलगी असलेली मस्तानी बुंदेलखंडाची राजकन्या होती। तिची आई पर्शियन मुस्लिम होती। प्रणाली पंथामुळे छत्रसाल राजा मुस्लिम बंधुभाव मानणारा होता। मस्तानी देखील या संस्कारात वाढलेली होती, त्यामुळेच ती नमाजही पढत असे आणि कृष्णाची पूजाही करत असे। उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्य कुशल होती। त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य देखील तिला मुखपाठ होते। गायन, नृत्य, तलवारबाजी, घोडेस्वारी, तीरबाजी या सगळ्या कलांमध्ये मस्तानी प्रवीण होती। बाजीराव आणि मस्तानी यांना शमशेर बहादूर नावाचा एक मुलगा देखील होता। थोरले बाजीराव पेशवे यांच्या सोबत लग्न करून मस्तानी पुण्यात आली आणि पुढे बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन 1740 साली मस्तानी हे जग सोडून गेली। मृत्यूनंतर याच ठिकाणी मस्तानीचे दफन करण्यात आले। मस्तानी विषयीच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात। असं सांगितले जाते, बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली होती। खरं तर ही एक अफवा होती की सत्य होते माहीत नाही, परंतु बरेच वर्ष हे लोकांना सांगण्यात आलं की बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने बाजीरावांच्या विरहामध्ये हिरा गिळला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर याच पाबळ शहरामध्ये या ठिकाणी मस्तानीचे दफन करण्यात आले। 1997 साली पहिल्यांदा काही अज्ञात चोरट्यांकडून ज्या ठिकाणी म्हणजे इथे मस्तानीची जी कबर आहे त्या कबरीवरती खोदकाम करण्यात आले। कबर मोडतोड करून फेकून देण्यात आली आणि जवळपास 6 फूट खाली ही कबर खोदण्यात आली, जेणेकरून मस्तानीने गिळलेला हिरा जो आहे तो चोरट्यांना मिळेल असे वाटले होते। परंतु 1997 साली आणि त्यानंतर 2009 साली असे 2 वेळा अज्ञात चोरट्यांकडून ही कबर खोदण्याचा प्रयत्न झाला, पण मस्तानीने गिळलेला हिरा मात्र असा कुठलाही हिरा या ठिकाणी सापडला नाही।
नंतर ही जी मोडतोड झाली होती या कबरीची किंवा समाधीची, ती पुरातत्व खात्याच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आली आणि आज ही आपल्याला समाधी पाहायला मिळते। ती व्यवस्थित अवस्थेमध्ये पुरातत्व खात्याकडून पुन्हा एकदा जतन करण्याचे काम झालेले आहे। समाधीच्या जवळ आपल्याला जी वास्तू नजरेस पडते याला मस्तानी महल असे म्हटले जाते। अद्भुतपूर्व सौंदर्याची देणगी लाभलेल्या मस्तानी विषयीच्या बऱ्याच गोष्टी आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचल्या असतील किंवा काही लोकांकडून ऐकल्या देखील असतील। अशीच एक गोष्ट जी तुमच्यापैकी काही लोकांनी नक्कीच ऐकली असेल। मस्तानी इतकी सुंदर होती की तिची त्वचा इतकी पातळ होती की तिने विड्याचे पान खाल्ले असेल तर त्याचा रस गिळताना तो मानेमधून खाली ओघळताना दिसायचा। अशा बऱ्याच गोष्टी आपण जुन्या लोकांकडून ऐकलेल्या आहेत। इतकं मस्तानीचं सौंदर्य अफाट होते की बाजीराव पेशव्यांसारखा एक फार मोठा योद्धा देखील मस्तानीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता आणि स्वतःची पत्नी बनवून मस्तानीला पुण्यामध्ये बाजीराव पेशवे घेऊन आले होते आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर याच ठिकाणी मस्तानीने अखेरचा श्वास घेतला होता। समाधीच्या जवळ आपल्याला जी वास्तू नजरेस पडते याला मस्तानी महल असे म्हटले जाते। असेही सांगितले जाते की पाबळ गावामध्ये असलेल्या गडीबरोबरच मस्तानीचे वास्तव्य इथेही असायचे। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।